अगदी काही खेळाडू जर इथे लिजेंड खेळाडू आहे त्यांची काही जर माहिती असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा, ज्या कोणाला काही त्यांच्या गोष्टी माहिती असतील तर. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. ओहो, पहिलाच बॉल जर दरम्यानचा पाहिला आपण तर व्हाईट बॉल. पहिलाच बॉल आणि एक्स्ट्रा धावेने होती सुरुवात. पहिली व्हेरी फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेची असलेली बंधनकारक असलेल्या खेळाडूंवरतीची गोलंदाजी पाहायला मिळते. तिथे ड्राईव्ह केलाय, मिडॉनला प्लेअर आहेत आणि बॉल आतमध्ये थांबवलाय. तिथे मात्र ड्राईव्ह केलाय आणि बॉल निघून गेलाय. चौकार आलाय जबरदस्त. अजितच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. काय ड्राईव्ह केलाय. चांगला ड्राईव्ह केला अजित यांनी. म्हणजे लिजेंड खेळाडू आजही ती शैली, तो अंदाज, तो अनुभव आज पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आनंद होतो या खेळाडूंना पाहिलं की, कारण अनेक वर्ष यांनी कार्यकाळ गाजवला. केवळ गाजवला नाहीये तर एक असे काही जगलेत ना क्रिकेटच्या दुनियेमध्ये हे सर्व खेळाडू. त्यांच्या वेळेचं क्रिकेटचं काहीसं वेगळं होतं. अलीकडच्या काळात आपण जर पाहतो लॉट सिस्टम आहे, त्यावेळेस इन्स्टंट जो संघ उपस्थित असेल त्या संघाची मॅच खेळावी लागायची आणि त्यावेळेस लॉट वगैरे या काही बऱ्याच गोष्टी नव्हत्या. इथे मात्र एक सिंगल धावेचा विचार. सिंगल रन येतोय. 7 रन झालेत. इथे मात्र एक सेफ शॉट, सेफ ड्राईव्ह. क्या बात आहे. दीपल शहा अंडरआर्म क्रिकेटच्या दुनियेतील हा देखील एक असा सितारा ज्याने बरीच वर्ष अंडरआर्म क्रिकेटमधील त्याच्या नाविन्यपूर्ण गोष्टी नक्कीच सातत्यपूर्व प्रवास करताना आम्हाला सर्वांनाच दाखवून दिल्यात. पुन्हा ड्राईव्ह केला तिकडे, पॉइंट कव्हरला आणि मात्र बॉल निघून गेलाय. चौकार, 4 रन. असलफा संघासाठी देखील बरीच वर्ष खेळला हा खेळाडू. पाच बॉल झालेत, रन झालेत 15. 1 to go. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यानची धावसंख्येची केलेली प्रगती. तिथे मात्र एक चांगला बॉल आणि एक ओव्हर समाप्ती झाली. 1 ओव्हर आणि रन झालेत 15. प्रशांत आले तर नवीन गोलंदाज ओमकार मलाड या संघासाठी गेले अनेक वर्ष तुषार यांच्या नेतृत्वामध्ये यांनी देखील बरीच वर्ष कामगिरी केली. स्वतः दीपू देखील ओमकार मलाड संघासाठी बरीच वर्ष खेळला तुषार यांच्या नेतृत्वामध्ये. असलफा संघामध्ये देखील खेळले, पण अनेक वर्ष ओमकार या संघामध्ये दीपू देखील बरीच वर्ष खेळला होता. अंबोली परिसराचा खेळाडू. दरम्यानचा बॉल तिथे मिडॉनला ड्राईव्ह केलाय. प्लेयर आहेत तिकडे, बॉल थांबवलाय. क्या बात आहे. आज अंदाज बघा ना, आजही ती शैली बघा, तो अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगला बॉल थांबवलाय. तिथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय आणि एफर्ट तर दिले, पण बॉल निघून गेलाय. चौकार येतोय पुन्हा एकदा. दीपलच्या बॅट मधून 4 रन. धावांची चांगली प्रगती या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन ओमकार मलाड संघाने घेतला, पण घेतलेल्या निर्णयातून अजूनपर्यंत
आणि इथे मात्र पहिला विकेट पहिला झटका ट्रिपल शहा बॅक टू पॅव्हेलियन कॅच आउट झालेत विकेट मिळतोय आणि सव्यत मॅचच्या दिशेने विनय आलेत विनय मांजरेकर पवई परिसरातील असलेले त्या विभागाला बिलॉंग करतात आज मात्र अंबोली सारख्या भागातून त्यांची देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पच करण्याचा प्रयत्न तिकडे रनआउटचा चान्स आणि येस डेफिनेटली रनआउट झालेत विनय कॉल कम्युनिकेशन मधील असलेली दोघांची मात्र इथे चुकी पाहायला मिळाली विकेट मिळाले 4 बॉल आणि 20 रन आर्यन गुणलेखन मात्र इथे करतायत आर्यन पाटील 4 बॉल आणि 20 रन झालेत इथे मात्र लेग साइडला फ्लिक केलाय आणि थ्रो दिला जातोय अपील होतीये अपील केली आहे आणि बॅटर सुखरूप आहेत नॉट आउट असेल रन 21 रन झालीत इथे मात्र लेग साइडला फ्लिक केलाय आणि ओव्हर समाप्त झाली आहे 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात नवनिर्माण उत्सव मंडळ क्रिकेट स्टार यांच्या आयोजनाच्या माध्यमातून कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ भटवाडीची माऊली चषक 25 क्रीडा स्पर्धा भटवाडी नगरीमध्ये समाज कल्याण क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते सर्वाधिक भटवाडी परिसरामध्ये या क्रीडांगणामध्ये बरेच सामने बरेच वर्ष आपण सातत्याने पाहत आलोय प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळं क्रिकेट पावसाळी क्रिकेट हिवाळी क्रिकेट उन्हाळी क्रिकेट अशा अनेक वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा मात्र इथे आयोजित केल्या जातात तर नवीन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय आणि इथे मात्र पहिलाच बॉल व्हाईट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल बॅकफुट
बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र पंच केलाय, तिकडे प्लेयर आहेत. पंचवीस रन झालेत. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, जबरदस्त 4 रन आलेत. क्या बात आहे. पुन्हा एक डिअर. ओहो जबरदस्त फिल्डिंग, काय फिल्डिंग केली आहे, काय बॉल थांबवलाय. नाव कळवायचंय सरांचं. तुषार जबरदस्त फिल्डिंग मात्र तिकडे केली आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलाय आणि रन मात्र होतोय कंप्लीट. 4 बॉल 31, 31 धावा. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस. बॅकफुटला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, थ्रो दिलाय आणि अपील केली जाते. येस, अजित मात्र रनआउट झालेत. विकेट मिळतोय. वैभव आलेत नवीन बॅट्समन. एक्स्ट्रा रन मिळेल. खेळण्याचा प्रयत्न, रन कंप्लीट. 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या आहे 33. शेवटची ओव्हर अजूनही मार्गी लागायची आहे. प्रशांत या गोलंदाजाचा पुनश्च विचार होतोय. अनेक वर्ष खेळलेत प्रशांत यांनी. गोलंदाजी केली, बॅटिंग केली, फिल्डिंग फॅक्टर देखील जबरदस्त. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र डिलिव्हर केलाय. या ओव्हरचे अजूनही ओव्हर बॉल. क्या बात आहे प्रशांत. तोच अंदाज तुमचा देखील पाहायला मिळतोय. नवीन बॅटर नितीन मात्र पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फेकी केली, रन मात्र होतोय कंप्लीट. 3 बॉल 34. ओहो यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला मिळेल. की एक रन मिळतोय. 5 बॉल झाले, शेवटचा बॉल असणार आहे. 1 to go. चालू सामना ओमकार मालाड आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबोली या संघाचा सामना मात्र पाहायला मिळतोय. तुषार यांच्याकडे बॉल केलाय, सिंगल रन कंप्लीट झालाय आणि एकंदरीत जर पाहिलं 24 बॉल मध्ये धावसंख्या रचली आहे. 37 38 पाठक मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये करायचंय. अजिंक्य लगेचच रेडी राहायचंय. आपला सामना ठेवला जाणार आहे.
हॅलो सर जाऊया तर नव्या इनिंग कडे सेकंड इनिंग कडे डाव वळतोय. सलामीची जोडी तुषार आणि नॉसिंग एंडचा बॅटर आपल्याला नाव कळवायचंय सर. निलेश तर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत गोलंदाज. प्रसाद आलेत पहिली ओव्हर घेऊन. पहिलाच बॉल तिकडे मात्र ड्राईव्ह केलाय मिड ऑनला. क्या बात आहे. प्लेयर होते तिकडे बॉल थांबवलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि डिरेक्ट हिट तर लागलाय. रन आउट मिळत आहेत. तुषार मात्र स्वतःवरती नाराज असतील. विकेट मिळतोय. नितीन आलेत. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. डट बॉल येतोय. चांगला ड्राईव्ह केला होता. एक रन कंप्लीट होतोय. 4 बॉल आणि रन झाले तर 1 रन. बॅकफुटला जाऊन क्या बात आहे. चांगला ड्राईव्ह केलाय तिकडे नितीनने आणि गॅप शोधलाय. 4 रन मिळतील. इथे मात्र एक डिक्लेअर रन मिळेल. एका षटकाचा खेळ समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. नवीन ओव्हर कोणाच्या हातामध्ये सुपूर्द केली जाते. मोठ्या धावांचा पाठलाग करायचंय. चला थोडं स्पीडअप करा. ओमकार मलाड आणि चालू सामना सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबोली 2 संघांमधून सुरू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश आले तर नवीन गोलंदाज दिनेश. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. हलकासा सन्मान दिलाय तिकडे. सिंगल एक चोरटी धाव मात्र मिळवली आहे.
हो यावेळेला एक चांगला बॉल दिनेश यांचा पाहायला मिळतोय. हो जबरदस्त ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला बॉल केला होता. चांगली फिल्डिंग तिकडे. सिंगल रन कंप्लीट. आणि यावेळेला पुन्हा एक चांगला मिड ऑफला ड्राईव्ह केलेला नीलू यांच्या बॅट मधून तिकडे प्लेयर होते. आणि इथे मात्र एक चांगला डप्पा. बॅटर निसटला होता पुढे खेळण्यासाठी. शफल झाले आणि त्यात मात्र मिळवलेला हा स्टंपिंग आउटचा विकेट. नितीन मात्र माघारी जातील. रोहित नवीन बॅट्स योगेश. यावेळीचा बॉल जर आपण पहिला व्हाईट बॉल मध्ये आणि वनडी डिक्लेअर व्हाईट प्लस डिक्लेअर एक रन आहे इकडे. व्हाईट प्लस रन मिळालाय. मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना अजूनपर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर प्लस आहे आता 2 रन. किती आलेत? 11 रन झालेत. आणि इथे मात्र फटका फसलाय. विकेट. आणखी एक विकेट मात्र माघारी पाठवलाय. चला यानंतर जर आपण सामना पाहिला तर चालू सामन्याचा विजेता संघ आणि मागील सामन्याचा विजेता संघ अजिंक्य या 2 संघांचा सामना मात्र आपल्यात खेळला जाणार आहे. महेश नवीन बॅटर महेश येत आहेत. नवीन ओव्हर घेऊन टिपल शाह गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. एक सिंगल रन मिळेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पुन्हा एक आणखी एक रन मिळतोय. इथे मात्र रनआउटचा चान्स आणि चान्स मात्र मिस झालाय. सिंगल रन कंप्लीट. हलकासा मात्र तिकडं लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल रन मिळेल. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. तिथे ड्राईव्ह केलाय. रन कंप्लीट होतोय. 1 to go. यावेळेला बराच बाहेर काढला बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 17 रन झालेत. अजूनही 7 बॉल मध्ये 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. फटका मात्र इथे फसलाय आणि बॉक्स आउट होत आहेत. आता मात्र 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. प्रशांत येत आहेत नवीन बॅटर. 6 बॉल 21. नवीन गोलंदाज शेवटची ओव्हर प्रसाद येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला तिकडे.
सिंगल रन मिळतोय. 5 बॉल अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचंय. यावेळेला पुन्हा एक सिंगल रन डिक्लेअर, 1 रन मिळतोय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. म्हणजे जवळपास सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आंबोली संघाचा विजय निश्चित काही क्षणात होताना पाहायला मिळेल. तिकडे ड्राईव्ह केलाय आणि आणखी एक विकेट. रनआउट झालेत. न्यू बॅटर तुषार येत आहेत. दरम्यानचा बॉल आपण पाहिला तर एक वाईट बॉल बाहेर काढला. बॉल खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय. तिकडे लॉंग ऑफला पाठवलाय. 4 बॉल झालेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केलाय पण सिंगलच रन आहे. एक शेवटचा औपचारिकतेचा विजयाचा बॉल मार्गी लावायचा आहे आणि अर्थातच सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आंबोली हा संघ मात्र विजय मिळवणार आहे आणि या मॅच वरती नाव कोरलंय. अभिनंदन.